फक्त 15 रुपयामध्ये पुण्यापासून हिल स्टेशन आणि फक्त 975 मध्ये एक रात्रभर हेरिटेज ब्रिटिश कॉलोनियल बंगलोमध्ये काढण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितला पाहिजे. चला तर कुठे आलोय आणि इथे काय विशेष आहे वगैरे मी लवकरच सांगणार. तर तुम्ही हा ब्रिटिश बंगला आधी बघून घ्या, त्याचा व्हिडिओ मी लगेच दाखवतो. आपण पुढे यावर गप्पा मारूया. पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती, पण लोकल ट्रेननी हार्डली 90 ते 100 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे. तुम्ही ओळखलंच आहे कोणतं ते, मी सांगायची गरज आहे. ब्रिटिश काळामध्ये ही जागा खूप फेमस होती. सगळीकडे आजूबाजूला हिरवळ आहे आणि ब्रिटिशांनी ज्यावेळी इथे रेल्वे डेव्हलप झाली त्यावेळेला इथे घरं बांधायला सुरुवात केली. त्याचबरोबर खूप पारशी लोकांनी पण इथे घरं बांधायला सुरुवात केली. आणि आपल्याकडे एक हिंदीमध्ये फेमस गाणं आहे आती क्या वगैरे वगैरे, ते ठिकाण याच्यापासून बरंच जवळ आहे. अशा ठिकाणी मी आलेलो आहे. आता एवढी हिंट मी कुठे आलो आहे समजायला सफिशियंट आहे. ब्रिटिशांनी बांधलेल्या घरांची वैशिष्ट्य म्हणजे एक तर ते पॅलेशियल ह्यूज मोठीच्या मोठे आणि बसाल्ट रॉक जो आपल्याकडे ते चौकोनी दगड करून करून एकावर एक रचून दुमजली तरी मिनिमम ही घरं त्यांनी केलेली आहेत. इथले जे लाकडी फर्निचर आहे टीक ते बऱ्यापैकी इम्पोर्टेड आहे आणि काही भारतात पण त्यांनी जमा केलेलं आहे. आपण राहतो फ्लॅटमध्ये, अपार्टमेंट्समध्ये, चाळीमध्ये, बंगल्यामध्ये, पण त्याच्यापेक्षा पुढची ग्रेड जी आहे ती ब्रिटिश बंगला. आता अशा ब्रिटिश बंगल्यामध्ये राहण्याची प्रत्येकाला एकदा तरी इच्छा झालीच असते आयुष्यामध्ये, नसेल तर व्हायला पाहिजे लवकरच. आणि ती इच्छा भागवण्यासाठी म्हणून ही जागा अतिशय उत्कृष्ट आहे. ऑफकोर्स ब्रिटिशांनंतर ती हस्तांतरित होत होत भारतीयांकडे. एवढ्या मोठ्या जागेचं करायचं काय म्हणून या ठिकाणी लोकांनी हॉटेल्स चालू केलेली आहेत. मेंटेनन्स त्या प्रमाणामध्ये एवढा इथे जमलेला नाही या लोकांना, पण तो जो काही ओल्ड वर्ल्ड चार्म आहे तो अजूनही खास आणि खलास टिकून आहे. काही हॉटेलमधनं तुम्हाला छान छान नजारे दिसतात. तुम्हाला बाहेर हिमालय दिसू शकतो, छान डोंगर दिसू शकतात, काही समुद्र दिसू शकतात, लेक दिसू शकतं. पण या ठिकाणी ओल्ड वर्ल्ड चार्म असं आहे की या हॉटेलच्या समोर छानपैकी रेल्वे ट्रॅक आहे आणि रेल्वेच्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या इथून बघता येतात. इथले डबे मोजता येतात, लोकांना प्रवाशांना हात बाय करता येतं. आणि तुम्ही जर तेवढे अजूनही चिरतरुण असाल आणि असालच, माझ्या चॅनलचे तुम्ही सबस्क्राईबर आहात म्हणजे तुम्ही चिरतरुण आहातच, सो तुम्हाला हे सगळं करायला डेफिनेटली खूप मजा येणार आहे. तर आपण आता खाली जाऊया आणि तिकडने हॉटेलकडे बघूया आणि पुढचे डिस्कशन्स करूया. मी जे बोलतोय तो जो ब्रिटिश बंगला आहे तो हा ब्रिटिश बंगला आहे आणि त्या आजूबाजूला प्रचंड हिरवळ आहे. वातावरण अतिशय सुखद आहे. तापमान अतिशय कमी आहे कम्पेअर टू पुणे. आता मार्च, एप्रिल, मे हे 3-1 महिने या ठिकाणी सुरेख असणार आहेत. तसंच लगेच पावसाळा येईल आणि पावसाळ्यामध्ये वर्षाविहार करायचा असणार आपल्याला. पक्ष्यांचा आवाज, ते रेल्वेचा कडकडाट ऐकायचा असेल तर ही खूप सुंदर आणि सुरेख जागा आहे आणि या बजेटमध्ये अशी जागा मिळणं अवघड आहे. ऑफकोर्स आपण काही लक्झरी एक्सपेक्ट करत असतो तर ही ती जागा नव्हेच. भिंतीला थोडे कलरचे पोपडे वगैरे केलेले ते सगळं असणारच त्यामध्ये.
पण ओल्ड वर्ल्ड चार्म आणि या कॉस्टमध्ये कुठेही मिळणं अतिशय अवघड आहे. चुकून जर टू व्हीलरने आलात किंवा फोर व्हीलरने आलात तर फोर व्हीलर आणि टू व्हीलरसाठी एक प्रचंड मोठी पार्किंग स्पेस आहे. सगळ्या रूम्स AC आहेत आणि बाथरूम्स अतिशय स्वच्छ आहेत. सो एकूण ओव्हरऑल प्रॉपर्टी चांगली आहे. आणि ज्यांना जेवण्यासाठी सामिष आहार लागतो त्यांची इथे सोय आहे. सगळ्याची विशेष गोष्ट म्हणजे लोणावळा एस स्टँडपासून एक्झॅक्टली 10 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि निमा गुजराती थाळी जी आपण आपल्या चॅनलवर कव्हर केली आहे त्यापासून एक्झॅक्टली 4.5 मिनिटाच्या अंतरावरती ही जागा आहे. अपार्टमेंट फ्लॅट्स आणि बंगलोमध्ये राहिलेलो मी, पण अशा पॅलेसियल जागेमध्ये राहण्याचं जे स्वप्न असतं ते माझं वारंवार मी पूर्ण करत असतो भारतातल्या वेगळ्या ठिकाणी. ते आता लोणावळ्यामध्ये या ठिकाणी मी कंप्लीट करतो आहे. ऑफकोर्स लोणावळ्यामध्ये मी इतर ठिकाणीही राहिलेलो आहे, पण आपला यूट्यूब चॅनल तेव्हा सुरू नव्हता झालेला. आता ही पहिली जागा आहे की ज्या ठिकाणी मी आलेलो आहे यूट्यूब चॅनल सुरू झाल्यानंतर. रोजच्या पुण्यातल्या आपल्या ट्रॅफिकच्या जीवनामधनं बाहेर पडून, धकाधकीच्या लाईफमधनं बाहेर पडून, विकेंडला किंवा एक 4 दिवस जोडून सुट्टी येते तेव्हा जाण्यासाठी म्हणून आणि एका सुंदर पॅलेशियल ब्रिटिश मॅन्शनमध्ये राहण्याचं जे काही आपलं स्वप्न असतं ते पूर्ण करण्यासाठी ही जागा अतिशय झकास आहे. हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही. अजून आपल्या चॅनलला कोणी स्पॉन्सरशिपबद्दल काही विचारत नसतं आहे. खिडक्यांमधून बाहेर बघताना एक जग वेगळ्याच काळामध्ये चाललेलं आहे असं वाटतं आणि वरांड्यात बसून चहा पिताना वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. वेळ घालवण्यासाठी म्हणून इथे छानपैकी कॅरमसुद्धा आहे. सो अशा रीतीने छान थंड या ठिकाणी गरम गरम आलं टाकलेला चहा आलेला आहे. आणि आता हा मी या ब्रिटिश मॅन्शनमध्ये बसून छान चहाचा आस्वाद घेणार आहे. आणि हो, भारतातला पहिला चहाचा प्रयोग कुठे झाला तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये, रादर नॉट भारतामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये पहिला चहाचा प्रयोग झाला होता तो महाबळेश्वरला. आणि त्याची एक मोठी कथा आहे, ती आपण परत काहीतरी डिस्कस करूयात. चिअर्स. चहा पिता पिता एक प्रश्न की आत्ताचं जे महाबळेश्वर आपण महाबळेश्वर म्हणून समजतो ते आधी इस्टॅब्लिश झालं का हे लोणावळा आधी इस्टॅब्लिश झालं? तुम्हाला माहिती आहे का? असं खाली कमेंट करा. नसेल लगेच गुगल करून माहिती करून घ्या. मित्र, नातेवाईक, यूट्यूबर्स या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हाला फोर्स करतील की गोव्याला जा, कोकणात जा, केरळात जा. आपण जायचं नाही. का जायचं नाही यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघायचा. त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. हा व्हिडिओ बघितल्याशिवाय कधीच कुठेच कुठल्याही गावाला जायचं नाही, लक्षात ठेवा. हा इथला ऋतू विशेष, पण पावसाळी वर्जन आहे. पावसाळ्यात इथे खूप छान वाटतं. थंडीमध्ये मात्र धुकं आणि जे हिल स्टेशन टिपिकल एन्व्हायरमेंट असतं ते आपल्याला इथे अनुभवता येऊ शकतं. सो 565 मीटर उंचीवरती माझ्या मनात ट्रेन वगैरे चालली असेल त्याची मजा तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सायकलवरनं पण इथे येता येतं, टू व्हीलरवरनं पण इथे येता येतं, फोर व्हीलरने पण येता येतं, ऑफकोर्स थ्री व्हीलरने पण येता येतं. ट्रेन आहे. सो ट्रान्सपोर्टच्या जेवढे व्हिडिओ आहेत ते सगळे अवेलेबल आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये ST आहे, लोकल्स आहेत, एखादी AC तुम्हाला ट्रेन असेल डेक्कन क्वीन सारखी तोही ऑप्शन अवेलेबल आहे. सगळ्या प्रकारे इथे पोचता येऊ शकतं. मी पुण्यापासून सांगतो आहे. मुंबईपासून ऑफकोर्स ट्रेन, फोर व्हीलर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेतच. लोणावळ्याला अतिशय स्वस्त आणि अतिशय पौष्टिक, अतिशय साध्य अशा थाळ्या खूपशा अवेलेबल आहेत. त्या थाळ्या मी यूट्यूबवर टाकत असतो आपल्या चॅनलवरती. यापुढे मी टाकत राहीन, त्या बघत राहा. तर मी मित्र करू अशा छानशा ब्रिटिश मॅन्शनमधनं साइन ऑफ करतो. पुन्हा भेटूया कुठल्या देशात छान ट्रॅव्हल किंवा थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु.